कुंडलिनी शक्ती. आजच्या आध्यात्मिक जगतात कुंडलिनी हा विषय फार बोलला जातो आणि कुंडलिनी जागृत करण्याची बरीच दुकाने काही महाराज आणि माताजींनी सुरू केली आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी की स्वतःला बुद्धिवादी समजणारे लोकही अशांच्या मागे लागतात आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आपली कुंडलिनी जागृत झाली असे मनोमन मानतात. भारतात या विषयावर बुवाबाजी सुरू झाली आहे, तर पाश्चिमात्य जगतात याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. बऱ्याच पाश्चिमात्य लेखकांनी या विषयावर बरीचशी पुस्तकं लिहिली आहेत, पण कोणालाच या विषयाचा ज्ञानमूलक अनुभव नसल्याने पुस्तकात उपयोगात आणलेल्या शोभेवंत व जबरदस्त शब्दप्रयोगाखेरीज त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. कुंडलिनी हा विषय प्रत्यक्ष अनुभवाचा आहे, कल्पना अथवा भंपकपणा करण्याचा नाही. केवळ कल्पनांनी हा विषय जाणू म्हटल्यास संत तुकारामांच्या भाषेत बोलायचे झाल्यास बोलाचाची भात बोलाचाची कडी जेवून या तृप्त कोण झाला अशी परिस्थिती आहे. हा विषय समजण्यास कमीत कमी वैज्ञानिक ज्ञान आणि त्याला धरून प्रखर बुद्धिमत्ता तरी हवीच. वरीलपैकी काहीच नसल्यास कोणाचा तरी हात डोक्यावर ठेवून अथवा काल्पनिक स्पंदनांचा व्यापार करून कुंडलिनी विषय समजायचा नाही आणि अनुभव तर त्याहून येणार नाही. अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्या लोकांची या बाबतीत फार मोठी विचित्र अवस्था झालेली असते. एक तर या विषयाचा खरे खोटेपणा जाणण्यास प्रत्यक्ष साधना करण्याची त्यांची तयारी नाही आणि कुंडलिनी जागृत करण्याचा जे दावा करतात त्यांच्या मागे लागून त्यांचा खोटेपणा जगात आणण्यात ते अपयशी ठरले आहेत. परिणामी कुंडलिनी जागृत करण्यास महाराज माताजींचे उखळ पांढरे होऊन त्यांच्या खोट्या प्रचाराला मुळीच आळा बसत नाही. कुंडलिनी जागृती न झाली तरी चालेल, पण कुंडलिनी जागृत करण्याचा जो भंपक प्रकार चालू आहे तो समाज स्वास्थ्याकरता घातक आहे. विशेषतः हिंदू समाज असल्या भूलतापांना बळी पडून आधीच दुर्बल झालेला हिंदू समाज अधिक दुर्बल व मूर्ख बनू पाहत आहे. समाजाची होत असलेली अशी प्रतारणा आता थांबलीच पाहिजे. बुद्धिवादी तरुणांनी आता समोर येऊन इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा असा पराक्रम दाखवला पाहिजे. ते आवश्यकही आहे. आणखीन एक कल्पना मूळ धरून राहिली आहे आणि ती अशी की कुंडलिनी जागृत झाली की अध्यात्मातील सर्व सिद्धी व उच्च अवस्था प्राप्त झाल्या असे समजावे. ही एक फार मोठी चूक आहे. कुंडलिनी जागृती म्हणजे पलीकडील दिव्य जगताचे महाद्वार होय. कुंडलिनी जागृत झाल्यावरच या भव्य दिव्य विश्वाचा अनुभव घेण्याची क्षमता साधकात येऊ शकते. कुंडलिनी जागृती अध्यात्मातील सर्वोच्च अवस्था नसून मध्य अवस्था आहे. कुंडलिनी जागृत झालेल्या साधकाचे पूर्वीचे सर्व दुर्गुण जाऊन तो एका दिव्य शक्तीने भारित होत असतो. कुंडलिनी जागृती म्हणजे आपल्या शरीरातील पेशीत जी जुनी गुणाणुरचना आहे ती पार बदलून त्या स्थानी उन्नत अशा जीवनाला धारण करू शकेल अशी उच्च धारणायुक्त गुणाणुरचना तयार होत असते. ती तशी होताना साधकाला फार त्रास होतो. आपल्या जीवात्म्याला त्याचे जन्मता प्राप्त शरीर व त्यातील गुणाणुरचना अभ्यस्त झाल्यामुळे नवीन बदलणाऱ्या गुणाणुरचनेला जीवात्मा अभ्यस्त नसल्यामुळे जीवाला अतिशय त्रास होतो. विद्युत झटका बसावा तसा जीव सतत घाबरत असतो. कशातच रुची राहत नाही. खाणेपिणे तर शक्यच नसते. एकसारख्या ओकाऱ्या अथवा शौचाला जाण्याची भावना होते. अंगात अतिशय दाह उत्पन्न होतो, पण उष्णतामापक यंत्र लावल्यास ते उष्णता दाखवितच नाही. याचे कारण म्हणजे पूर्वीचे गुणाणू आपली पूर्वरचना सोडून नवीन रचनेत यायला पाहतात. त्यामुळे ही सर्व लक्षणे उत्पन्न होतात. कित्येकांचे अर्धशरीर शीत तर अर्धशरीर अतिउष्ण भासते. शरीर क्रमागत दुर्बल होऊन अंगावर कोंडा होतो. सर्व शरीरात काही प्राण राहिला आहे असं वाटत नाही. झोप, मूत्र, तहान, इच्छा, आकांक्षा सर्व नष्ट झाल्यासारखे वाटतात. शरीरातील प्रत्येक पेशीमधील गुणाणूंची पुनर्रचना झाल्यावर मग वरील सर्व भयानक अनुभव क्रमागत बंद होतात. शरीर तेजपुंज बनते. शरीरातील कृशता व लठ्ठपणा नाहीसा होऊन शरीर आदर्श प्रमाणबद्ध बनते. योगी अथवा भक्त कधीच लठ्ठ नसतो, कारण अनेक इच्छा आकांक्षाप्रमाणे त्याच्या शरीरात अतिरिक्त अवस्थासुद्धा नसतात. लठ्ठपणा शरीराची कृत्रिम अवस्था होय. ती नाहीशी होऊन शरीर प्रमाणबद्ध बनते. कुंडलिनी जागृत साधकाची क्षमता
व बुद्धी विलक्षण वाढून तो जीवनाच्या सर्व क्षेत्रात अतिउच्च होतो. तो सर्व गुणसंपन्न होतो. इतरांना एखादी विद्या अथवा कला अवगत करायला सर्व आयुष्य लागेल, पण कुंडलिनी जागृत साधकाला त्या सिद्ध करण्यास मुळीच वेळ लागत नाही. ते उत्तम कवी, लेखक, वक्ते, बुद्धिमान, नृत्यविशारद, गायक, वादक, मुत्सद्दी, मल्ल, सुंदर, संशोधक आणि समाजसुधारक होतात. सर्व संत उत्तम कवी होते. यावरून कुंडलिनी जागृतीची कल्पना येऊ शकते. भगवान व्यासांनी भगवान गोपाळकृष्णाच्या रूपाने उच्च धारणायुक्त पूर्णावतार पुरुष समाजासमोर उभा केला आहे. गोपाळकृष्ण त्रिभुवन सुंदर, गायक, मल्ल, बुद्धिवान, मुत्सद्दी, समाजसुधारक आदी सर्व आवश्यक गुणांनी परिपूर्ण दाखवले आहेत. मानवी जीवनाचा आदर्श म्हणजे भगवान गोपाळकृष्णांचे जीवन होय. भगवान गोपाळकृष्ण ऐतिहासिक पुरुष नसून आदर्श जीवन आहेत. महाभारत, भागवतातील सर्व कथा व्यासांनी आपल्या अजोड शैलीने अशा रंगवल्या आहेत की त्या प्रत्यक्ष इतिहासच वाटाव्यात. भगवान रामाचा आदर्शही असाच आध्यात्मिक आहे. त्यांना केवळ ऐतिहासिक पुरुष मानल्यामुळे समाजाची फार हानी झाली आहे आणि एका धुंद वातावरणात राहून हिंदू समाज नष्ट होऊ पाहत आहे. कुंडलिनी जागृतीतील विज्ञान. आपल्या शरीरात अनेक पेशी असतात. त्यात वास्तव्य करणारे गुणाणू त्यांच्या मूळ रचनेला सोडून गुण परिवर्तनाकरिता आवश्यक ती गुणाणू रचना करतात. यालाच कुंडलिनी जागृती असं म्हणतात. कुंडलिनी जागृतीच्या असल्या गुणाणू बदलाचे ज्ञान होण्याकरिता आपल्याला लोखंडी तुकड्याचे चुंबकीकरण कसे केले जाते व ते होताना लोखंडी पट्टीत आतून काय फरक होतो याचे विज्ञान पाहावे लागेल. कोणत्याही लोखंडात मूळचे चुंबकत्व असतेच. त्यातील कणांचे त्रिकोणी रचनेमुळे ते चुंबकत्व त्यात असूनसुद्धा बाहेर पडत नाही. चुंबकत्वाचे प्रयोगात त्या लोखंडी तुकड्यात बाहेरून चुंबकीय शक्ती ओतल्या जात नसून त्यातील त्रिकोणात्मक अणुरचना बदलून ती चुंबक निर्मितीकरता आवश्यक अशा सरळ रेषेत होत असते. हा सिद्धांत विज्ञानात रूढ झालेला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुद्धा हे माहीतच असते. लोहातील प्रत्येक कणात असले लोहचुंबकत्व मूलतः असतेच, पण त्यातील कणांची रचना एकमेकांच्या ध्रुवांना आकर्षित करून त्रिकोणात्मक झाल्याकारणाने प्रत्येक लोखंडात चुंबक शक्ती असून ती बाहेर दिसत नाही. चुंबकशास्त्रात एक सिद्धांत असतो. विजातीय चुंबक एकमेकांचे कर्षण करतात, तर सजातीय चुंबक एकमेकांना दूर ढकलतात. लोहकणांचे एका टोकात उत्तर ध्रुव असल्याने जवळच्या दुसऱ्या लोहकणातील दक्षिण ध्रुवाला तो आकर्षित करतो. दुसरी दक्षिण व उत्तर ध्रुवांची टोके अन्य लोहकणांशी आकर्षित केली जातात. अशा तऱ्हेने कणाकणातील उत्तर दक्षिण ध्रुवाचे कर्षणामुळे लोखंडात मूळची चुंबक शक्ती असूनही ती बाहेर दिसू शकत नाही. ती ध्रुवशक्ती एकमेकांनी कर्षण केल्यामुळे त्यांची कर्षणशक्ती बाहेर दिसू शकत नाही. लोखंडातील कणांची रचना असली त्रिकोणात्मक गुंफली असल्यामुळे तो लोखंड त्यातील चुंबकत्व असून दाखवू शकत नाही. त्या लोहखंडावर अन्य चुंबकाचे एक ध्रुव टोक सतत एकाच दिशेने गतिमान करून वर उचलावे लागते व पुन्हा तसेच करावे लागते. असे बरेच वेळा केल्यानंतर त्या लोहखंडातील बहुतेक कणांची मूळ रचना बदलून पुढे एकाच दिशेने होत असते. मग ते कण तसेच राहतात आणि लोहखंडाच्या दोन्ही बाजूंना ज्या ध्रुव गुणांचे कण रचित झाले असतील त्या त्या ध्रुव गुणाचे ते टोक बनते. अशा तऱ्हेने त्या लोहखंडात त्यातील आंतररचना बदलून त्यातील चुंबकत्व दिसू लागते. हे प्राप्त झालेले चुंबकत्व त्या लोहखंडाच्या बाहेरून आले नसून त्यातीलच एक असते. त्यातील चुंबकत्व जागृतीमुळे त्या लोहखंडाला चुंबकत्व प्राप्त झालेले असते. याच न्यायाला धरून आपल्यातील कुंडलिनी जागृती होत असते. कुंडलिनी जागृती म्हणजे कुठली बाहेरील शक्ती नसून आपल्या शरीरातील गुणकणांची नूतन अवस्थेतील रचना होय. त्यामुळे कुंडलिनी जागृत झाली असे आपल्याला वाटते. कोणीही कोणाची कुंडलिनी जागृत करीत नसून साधकाच्या साधना प्रयत्नानेच त्याच्या पेशीपेशीतील मूल गुणरचना बदलून ती उन्नत उत्क्रांत अशा दिव्य अवस्थेत येत असते. त्याकरिता आपल्याला शरीरातील पेशी रचना पाहावी लागेल. आपल्या शरीरात सर्वत्र इंद्रियांच्या कार्याला धरून निरनिराळ्या आकाराच्या पेशी असतात.
त्या पेशीला एक आवरण असून त्याच्या मध्यभागी एक थोडा घन पदार्थ असतो. त्याला पेशी केंद्र असे म्हणतात. या पेशीत सर्वत्र पेशीद्रव्य भरलेले असते व ते एकसारखे पेशीत सर्वत्र संचार करीत असते. पेशी केंद्रात अनेक रचना भरल्या असून त्यांचे परस्पर व्यवहार एकसारखे चालू असतात. पेशी केंद्रात गुणसूत्र नावाचे निर्धारित संख्येत गुणसूत्र असतात. प्रत्येक योनिगणिक हे गुणसूत्र निर्धारित संख्येत असतात. या गुणसूत्रात आणखी डंबेलच्या आकाराच्या रचना असतात. त्यांना संस्कार केंद्रे अथवा जीन असं म्हणतात. संस्कार केंद्रे प्रत्येक योनीतील पूर्वसंस्कार व स्वभावगुण आपल्यातील सूक्ष्म कणात साठवून ठेवीत असतात. प्राणी योनीनिहाय या संस्कार केंद्रातील गुणरचना उत्क्रांतीद्वारे बदलत असते. मातापित्यांचे सर्व संस्कार याच संस्कार केंद्रातून ग्रहण केले जातात व वितरित केले जातात. संस्कार केंद्रात आणखी कुंडल स्वरूपाची एक सूक्ष्म रचना असते. ही कुंडल रचना म्हणजे आपल्या कुंडलिनीचं मुख्य स्थान होय. प्राणीमात्रातील स्वभावाची मूल रचना म्हणजे कुंडल रचना होय. आपल्या ऋषीमुनींना ही कुंडल रचना माहीत असावी म्हणून त्यांनी या अवस्थेला कुंडलिनी असे नाव दिले. अतिशय शक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय ही सूक्ष्म कुंडल रचना आज दिसू शकत नाही. ती कुंडल रचना ऋषींनी केवळ ध्यानाद्वारे पाहिली असावी असे वाटते. या कुंडल रचनेत काही कण असतात. त्यावर एक आवरण असते. प्राणांचा स्वभाव अथवा गुणांना धरून या कणांची सापेक्ष रचना असते. हे गुणकण एका विशिष्ट सापेक्ष रचनेमध्ये एकमेकांना तोलून असले म्हणजे त्या विशिष्ट रचनेतून तसाच गुण उत्पन्न होतो. गुणकणांची ही सापेक्ष रचना अन्य कारणास्तव बदललेली असल्यास व्यक्तीचा गुणही बदलतो. असला गुणबदल उत्क्रांतीत क्रमागत बऱ्याच दीर्घकालांतून बदलत असतो आणि त्याद्वारे योनीच्या गुणात व त्याला धरून शरीर रचनेत देखील फरक पडत असतो. असल्या गुणबदलामुळेच योनी परिवर्तन, ज्याला चेंज ऑफ स्पेसिस असं म्हणतात, ते होत असते. अमिब्यापासून मत्स्य व मत्स्यापासून मानव याच दीर्घ गुणबदलाचे क्रमातून तयार झाला आहे. मानव ही उत्क्रांतीतील शेवटची अवस्था मानली गेली आहे, पण साधारण मानव ही उत्क्रांतीतील शेवटची अवस्था नसून परमयोगाचे नवशरीर उत्क्रांतीतील शेवटची अवस्था आहे. ही परमोच्च उत्क्रांत अवस्था मानव साधना करून कुंडलिनी जागृतीद्वारे प्रयत्नाने आणू शकतो. यालाच कुंडलिनी जागृती असे म्हणतात. साधकाच्या जन्माच्या वेळेस असले उच्च उत्क्रांत शरीर नसते. ते साधना पराक्रमाने साधक बदलू शकतो. असले पूर्णतया बदललेले शरीर त्या साधकाच्या जीवनात अगदी नवीन असते. म्हणजेच शरीरातील पूर्वीच्या सामान्य शक्तिधारा आता पूर्णपणे बदलून साधकाच्या शरीरात त्या एकदम नवीन म्हणजे राधा होतात. ही राधा शरीर रचना उच्च साधकरूप श्रीकृष्णाला अधिक प्रिय असते. याला श्रीकृष्णाचे एका परक्या विवाहित स्त्रीवर प्रेम असे भगवान व्यास आपल्या साहित्यिक भाषेत वर्णन करतात. राधाकृष्णाचे असे अमर प्रेम असते जो आदर्श साधना क्षेत्रातील आहे, समाज क्षेत्रातील नाही. राधाकृष्णाच्या असल्या अमर प्रेमाचा खरा यौगिक आशय न समजून काही महाराज आपल्या शिष्यणींना राधा बनवून त्यांच्याशी नाना क्रीडा करताना दिसतात. हा अध्यात्मशास्त्राचा अपमान होय, अध्यात्मशास्त्राची क्रूर चेष्टा होय असं म्हणावं लागेल. यावरून असे दिसून येईल की कुंडलिनी जागृतीची प्रक्रिया शरीरातील सर्व पेशीतून होत असते, एकाच स्थानातून नाही. मूलाधारात शरीरातील सर्व नाड्यांचे संचालन केले जात असल्याने मूलाधारातच कुंडलिनी असते असा गैरसमज झालेला दिसतो. पण कुंडलिनी सर्व शरीरात असते. असला हा बदल सर्व पेशीतून होत असल्याने साधकाला त्याची जाणीव शरीरातील कणाकणातून होत असते आणि म्हणून ती जाणीव भयंकर असते. सर्व शरीर पेटले आहे असे वाटते. कुंडलिनी जागृतीचे प्रकार. कुंडलिनी जागृत होत असताना 4 प्रकारच्या विभिन्न आवेगाचा अनुभव येत असतो. या आवेगांना धरून कुंडलिनी जागृतीचे विभिन्न 4 प्रकार सांगितले आहेत. ते असे: पहिली पिप्पिलिका गती, दुसरी दुर्दुर गती, तिसरी सर्पगती आणि चौथी विहंग गती. पहिली पिप्पिलिका गती.
साधना करता करता एका उच्च अवस्थेत साधकाला असा भास होतो की तो ध्यानात अथवा एकाग्र चित्ताच्या अवस्थेत असताना त्याच्या अंगावर खालून वर मुंग्या म्हणजे पिप्पिलिका चढत आहेत असं त्याला वाटते. भ्रमाने साधक त्या मुंग्या झटकायला पाहतो, पण त्या प्रत्यक्ष मुंग्या नसून मुंग्या अंगावर चढण्याचा आभास होत असतो. त्याचे कारण अंगातील नव्याने उत्पन्न होणाऱ्या दिव्य विद्युत प्रवाहात आहे. शरीरातील प्रत्येक पेशीत नवविद्युताचा भार अधिक होऊन तो नाड्यांद्वारे खालून वर संचालित होत असतो. तो मुंगीच्या चालीप्रमाणे लघु असल्याने त्या संचाराद्वारे साधकाला असा भास होतो की त्याच्या अंगावर मुंग्या चढत आहेत, पण ती विद्युत संभाराची ऊर्ध्व चाल आहे, त्यामुळे अंगावर मुंग्या चढण्याचा आभास होतो. कुंडलिनी जागृतीची चाल ऊर्ध्वगतिक असते. असल्या ऊर्ध्वगतिक चालीला ऊर्ध्व रेतस गती असं म्हणतात. कुंडलिनीची खालून वर जाणारी गती असे सुचवते की कुंडलिनीची प्रथम जाणीव प्रथम मूलाधार चक्रावर होत असावी आणि तिची गती वरच्या चक्रावर जात असताना पिप्पिलिकेची ऊर्ध्वगती जाणवत असावी. साधना चालू ठेवावी. असे केल्यास असला मुंग्या चढण्याचा भ्रम दूर होऊन साधक कुंडलिनी जागृतीच्या वरच्या टप्प्यात जात असतो. तंतुजालाच्या ऊर्ध्वगतिक जाणीवेतून असली पिप्पिलिका गती जाणवते. पेशीतून निघालेल्या लघु विद्युत प्रवाहामुळे असला आभास होत असतो. शरीरात रक्तप्रवाह कमी झाल्यास त्या भागात मुंग्या आल्यासारख्या वाटतात, पण पिप्पिलिका जागृती ही वरची अवस्था आहे. या अवस्थेच्या वर जाण्यास साधना चालू ठेवावी. त्यामुळे शरीरात अधिक विद्युत प्रवाह प्रक्षेपण होऊन साधक एका नवीन अनुभव अवस्थेतून जात असतो. असल्या अधिक विद्युत प्रक्षेपण प्रवाहाला दुर्दुर्गती असं म्हणतात. दुर्दुर्गती, दुर्दूर म्हणजे बेडूक आणि दुर्दुर्गती म्हणजे बेडकासारखे साधकाच्या अंगाला उड्डाणरूप झटके बसणे होय. अधिक उच्च साधनेमुळे शरीरातील पेशीतून अधिक प्रमाणात विद्युत चुंबकत्व उत्पन्न होऊन त्याचे प्रक्षेपणाचा आवेग वाढून शरीरातून झटके बसतात. स्नायूंना एकदम आवेगामुळे चालना मिळून झटके बसतात. असले झटके सारखे किंवा अधूनमधून चालूच असतात. काही साधक आसनावर बसले असताना ते आसनावरूनही फेकले जातात असा अनुभव आहे. असले झटके आल्यास साधकाने सुयोग्य मार्गदर्शकाला भेटून त्रास कमी करण्याचा प्रयत्न करावा. 4 लोकात फारसे वावरू नये, अन्यथा टिंगल होऊ शकते किंवा साधकाची बुद्धी विपरीत होऊन तो त्यातूनही बुवाबाजी करू शकतो. असल्या अवस्थेत साधकाने स्वतःला सांभाळायचे असते. कुंडलिनी जागृतीची मध्य अवस्था आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचे अथवा त्याचा बाजार करण्याचे काही कारण नाही. अधिक साधना नेटाने चालू ठेवल्यास असले झटके आपोआप कमी होतात व ते शांत होतात. यावेळेस गरुडासन, धनुरासन, मत्स्यासन, भुजंगासन, शलभासन, नौकासन, पवनमुक्तासन अशी आसने केल्याने झटके बसण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. ध्यान व धारणा सतत चालू ठेवावी. ध्यानात असल्यानंतर असल्या झटक्यांना आपोआप आवर बसून शरीराला त्रास कमी होतो. आता अधिक विद्युत चुंबकीय शक्ती उत्पन्न होऊन पुढील सर्पगती प्राप्त होत असते. सर्पगती साधनेच्या सातत्याने शरीरात अधिक मात्रेत विद्युत चुंबकीय शक्ती उत्पन्न होऊन त्याचे प्रक्षेपण आता सर्पासारख्या गतीत होत असते. शरीराच्या नसानसातून सर्प सरकत असल्याचा आभास होतो आणि साधक बेचैन होतो. काहींना तर त्यांच्या अंगाखांद्यावर सर्प खेळत असल्याचा भास होतो. आता सर्पदंश झाल्यासारखा अंगाचा दाह होत असतो. शरीर अतिशय संतप्त होऊन शरीराचा दाह होत असतो, पण उष्णतामापक यंत्र लावल्यास त्यात तापमान वाढलेले दिसत नाही. काहींना एक विचित्र अनुभव येत असतो. त्यांचे अर्धे अंग अतिशीत तर अर्धे अंग अतिउष्ण असे भासत असते, पण शरीराचा दाह अति भासतो. तो असह्य वाटतो. शरीरातील मेद म्हणजे चरबी जळून शरीर रोड होत असते. अंगावर कोंडा तयार होऊन अंगावर भेगा अथवा सुरकुत्याही पडतात. कारण नसताना चिडचिड उत्पन्न होते, पण आपल्या मनाला सतत शांत ठेवण्याचा साधकाने प्रयत्न करावा. संबंधित लोकांना आपल्या त्या अवस्थेची कल्पना दिल्यास व्यवहारात गैरसमज उत्पन्न होत नसतात. उठसूट क्रोध आणि अशांतता उत्पन्न होत असते. बोलण्याचे लहान लहान प्रकारसुद्धा अतिप्रचंड वाढून साधक संतापी व चिडचिडा होतो. याची जाणीव ठेवून साधकाने व्यवहार करायला हवा.
अशी परिस्थिती उत्पन्न झाल्यास साधकाने ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करावा. जमल्यास एका शुभ्र वर्णाच्या वाटीत पिण्याचे पाणी घेऊन ओम नमः शिवाय हा मंत्र सतत जपावा. मध्ये मध्ये जांभया येतात. तशा आल्यास पात्रातील पाण्यावर फुंकर घालून मग जप झाल्यावर ते फुंकर प्रभावित पाणी प्यावे, म्हणजे दाह कमी होऊ शकतो. कपालभाती प्राणायाम करावा. श्वास आत ओढून नंतर तो श्वास 3 झटक्यात शिंक आल्याप्रमाणे नाकातून झटक्याने आवाज करून उच्छ्वास करावा. असे सकाळ सायंकाळ 25-30 वेळा कपालभाती प्राणायाम केल्यास दाह कमी होऊ शकतो. सीतोपलादी चूर्ण, प्रवाळ, भस्म, वंशलोचन व गुळवेल सत्व अल्पमात्रेत दुधातून अथवा मधातून सेवन करावे. दाह कमी होईल. मध्यमास इत्यादी अखाद्य प्रकार वर्ज्य करावे. फळे, दूध, घरचे विरजलेले आंबट नसलेले दही खावे. गुलकंदातून किंचित प्रवाळ भस्म, वंशलोचन व गुळवेल सत्व सकाळ सायंकाळ ग्रहण करावे. त्यामुळे दाह कमी होतो व साधना सुरक्षित राहते. शरीरातील पेशीमधील पूर्वीची गुणाणुरचना आता आपले पूर्वीचे सापेक्ष स्थान बदलून आवश्यक अशा नवीन सापेक्ष अवस्थेत येत असल्याने शरीरात विलक्षण दाह उत्पन्न होत असतो. उत्क्रांत अवस्थेत साधकाचे पूर्वीचे गुण बदलून नवीन उत्क्रांत आवश्यक गुण उत्पन्न होत असतात. तसे होत असताना पेशीतील जुन्या अनुत्क्रांत गुणाणुरचना बदलून त्या ठिकाणी उत्क्रांत गुणाणुरचना होत असल्याने असला दाह उत्पन्न होत असतो. लोहातील कण एकसारखे गरगर फिरत असतात. त्यामुळे लोखंड अतिशय तापते. त्याचप्रमाणे साधकाचे शरीराची अवस्था होऊन अतिशय दाह उत्पन्न होत असतो. असला भयानक दाहाचा काल कुंडलिनी जागृतीच्या समयी जावाच लागतो. त्याला उपाय नाही. त्याकरता वर सांगितल्याप्रमाणे जप, औषधे इत्यादी योजना करावी, म्हणजे दाहाची मात्रा कमी होऊ शकेल. पुराणातील सगर राजाच्या 16 सहस्त्र पुत्रांचे कपिल महामुनींचे शापामुळे भस्म होणे याच कुंडलिनी जागृतीच्या अनुभवाचे कथारूप वर्णन होय. भगीरथाचे प्रयत्न त्यावरील उपाय होत. त्याचा यौगिक आशय न कळल्यामुळे साधनेतील एका महान अशा सत्याला आपला समाज वंचित झाला आहे. भगवान गोपाळकृष्णाने यमुनेतील भयानक विषारी कालियाचे मर्दन करून त्याला यमुनेतून बाहेर घालवण्याची कथा याच कुंडलिनी दाहाचे कथारूप वर्णन होय. कालियाच्या अस्तित्वामुळे यमुना तीरावरील गौ म्हणजे इंद्रियसुद्धा दग्ध होत असतात. त्यांना शांतता मिळावी म्हणून यमुना म्हणजे सुषुम्ना नाडीत प्रवेश करून त्या कालिया सर्पाचा नाश भगवान योगी करतो, असा त्या कथेचा आशय आहे. भीमाचे विष प्राशन व नागकन्येद्वारे त्याचे जलात अपहरण असल्याच कुंडलिनी जागृतीच्या दाहाचे कथारूप वर्णन होय. नवीन वस्ती करण्याकरिता पांडव खांडववन जाळून त्यात मयासुराद्वारे जी मयसभा निर्माण करतात, पांडवांना लाक्षागृहात ठेवून ते रात्रीच्या वेळी दग्ध करून पांडवांना म्हणजे साधकातील उच्च वृत्तींना दग्ध करण्याच्या दुष्टवृत्तीरूप दुर्योधनाचा प्रयत्न असल्यास कुंडलिनी दाहाचे कथारूप वर्णन होय. अर्जुनाचा नागकन्यांशी विवाह, भीम आणि अर्जुनाचे नागकन्यांद्वारे हरण, नागकन्यांशी झालेले विवाह, नागकन्या उलुपीपासून अर्जुनाला झालेला पुत्र, बब्रुवानाशी अर्जुनाचे युद्ध, भीमाचे नागलोकाशी सख्य इत्यादी महाभारतातील कथा असल्याच कुंडलिनी जागृतीच्या जटिल अनुभवांचे कथारूप वर्णन होय. विहंगगती. विहंगगती कुंडलिनी जागृतीची शेवटची अवस्था होय. शरीरातील पेशीतील गुणाणू पुनर्रचना आता संपून सर्व गुणकण आता आवश्यक त्या उच्च अशा उत्क्रांत सापेक्ष अवस्थेत स्थिरावलेले असतात. आता अपार शांतीचे साम्राज्य सुरू झालेले असते. घटाघटातील विद्युत चुंबकीय प्रवाह आता मंद व शांत झालेला असतो. त्यामुळे अंगाला झटके बसतात. रक्तप्रवाह संथ व मंद झालेला असतो. शरीरातील सर्व विद्युतकर्षण व्यवहार पूर्णत्वामुळे संयमित झालेला असतो. त्यामुळे आता साधकाचे शरीर, मन, बुद्धी व चित्त शांत झालेले असतात. एखादा विहंग चिमणीप्रमाणे फडफड न करता जसा शांतपणे पंख पसरून भयानक वेगाने इतस्ततः भ्रमण करीत असतो, तद्वत
साधकाचे शरीर शांत, पण व्यवहार अतिशय वेगाने विश्वाशी निगडीत झालेले असतात. धी म्हणजे जागृत चेतनाशक्ती सर्वत्रच अखिल विश्वात स्पंदन करीत असून तिचे कर्षण प्रत्येक व्यक्ती आपापल्या बुद्धी क्षमतेनुसार सतत करीत असतो. व्यक्तिगणिक होत असलेल्या सततच्या कर्षणाला बुद्धिशक्ती असं म्हणतात. असल्या बुद्धीमुळेच प्रत्येक पिंडाचा सर्व प्रकारचा व्यवहार चालू असतो. फिरणारा भवरा वरून एका स्थानी स्थिर वाटला तरी तो स्वतःभोवती अतिशय वेगाने भ्रमण करीत असतो. विहंगाचे देखील तसेच असते. त्याचे पंखाची फडफड मुळीच दिसत नाही, परंतु त्या पक्षाच्या केंद्राची ओढ पुढे पुढे असल्यामुळे तो विहंग अतिशय गतीने पुढे पुढे सरकत असतो. साधकाच्या असल्या वरवर शांत वाटणाऱ्या परंतु आतून विश्वासी गतिमानतेतून संलग्न असणाऱ्या अवस्थेला धरून ऋषीमुनींनी विहंग अवस्था असे यथार्थ नाव दिले आहे. अखिल विश्वाशी संबंध आणण्याचे कार्य आपला मेंदू करीत असतो. विश्वातील अनंत शक्ती आपल्यात आकर्षण करून त्याचे सुयोग्य वितरण मेंदूत तंतुज्वालाद्वारे व त्या त्या गुणांना संचयित करणाऱ्या केंद्राद्वारे सतत करीत असतो. मेंदूच्या असल्या दिव्य कर्षण व वितरण शक्तीला भगवान वेदव्यास कृष्ण असे म्हणतात. कृष्ण या शब्दाची परिभाषाही तशीच आहे. कर्षती इति कृष्णः. कुंडलिनी जागृत योगी असल्या दिव्य कर्षण अवस्थेत असल्याने त्याचे मेंदूतील सर्व कर्षण गुणकेंद्रे पूर्णपणे जागृत होऊन ती यथार्थ कार्य करीत असतात. त्यामुळे असला परमयोगी सर्व गुणसंपन्न असा बनतो. इतरांपेक्षा सर्व विद्या व कलांमध्ये लवकर श्रेष्ठ होतो. कुंडलिनी जागृतीमुळे तो सुंदर दिसतो, अतिशय बुद्धिमान होतो. तो ज्ञानी, वक्ता, लेखक, कवी, मल्ल, समाजसुधारक, समदुःखी, मुत्सद्दी इत्यादी सर्व गुणांनी परिपूर्ण होतो. भगवान गोपाळकृष्णाचे चरित्र भगवान वेदव्यासांनी असेच परिपूर्ण दाखवले आहे. ज्ञानमय वैदिक परंपरेचा आदर्श भगवान गोपाळकृष्ण आहेत. आपल्या मेंदूतील अनेक शक्ती केंद्रे व पेशी सुप्त पडलेल्या असतात. कुंडलिनी जागृतीद्वारे ती केंद्रे व पेशी जागृत व कार्यवश होतात. अशी व्यक्ती सर्वगुण संपन्न होते. कुंडलिनी जागृतीचे हे वैशिष्ट्य आहे. असल्या दिव्य अवस्थेलाच समर्थ म्हणतात. वेश असावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा. सर्व विश्वाचे सत्य जाणण्याची दिव्य क्षमता मानवी मेंदूत असते. एवढा मोठा हत्ती, पण त्याचा मेंदू मानवाच्या मेंदूपेक्षा बराच लहान असतो. मानवाच्या मेंदूत बरीच अनुभव केंद्रे असतात आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या अगणित पेशी असतात. यापैकी बऱ्याच पेशी व शक्ती केंद्रे अजागृत अवस्थेत असतात. कुंडलिनी जागृतीमुळे मेंदूत रक्तपुरवठा अधिक होऊन व त्याशिवाय प्रत्येक पेशीतील कुंडल अवस्था पूर्णपणे बदलून त्या पेशी व त्यांची शक्ती केंद्रे नवोत्क्रांत दिशेने प्रेरित होऊन साधक अतिशय बुद्धिवान व सर्वज्ञाता होत असतो. सर्व विश्वातील गूढ तो स्वस्थानीच जाणत असतो. विश्वात अनंत शक्ती सतत संचार करीत असतात. त्या त्या संचार शक्तीशी आपल्या मेंदूद्वारे संपर्क साधल्यास साधकाला विश्वातील त्या त्या दिव्य अवस्थेचे ज्ञान आपणहून होत असते. दूरश्रवणाचेही असेच असते. जगातील अनेक वितरण केंद्रावरून त्या त्या स्पंदनाच्या लहरी सतत प्रक्षेपित केल्या जातात. त्या ध्वनिलहरींचे आपापल्या घरच्या रेडिओ उपकरणाद्वारे कर्षण करायचे असते. म्हणजे मग आपल्याला त्या त्या दूरश्रवण केंद्रावरील बातम्या अथवा गाणे ऐकू येतात. तद्वत मेंदूचे कार्य असते. मानवी मेंदू एक सर्वोच्च कर्षण यंत्र आहे. विश्वातील अन्यान्य सर्वच प्रक्षेपण त्याद्वारे मानवी मेंदू करू शकतो. आपले कार्य एकच असते आणि ते म्हणजे त्या त्या विषयाच्या ध्यान प्रक्रियेद्वारे मेंदूत कर्षण करून त्या त्या दिव्य शक्तींचे ज्ञान देणे होय. विश्वातील अनंत देवाणघेवाण असल्या ध्यान समाधीद्वारे सतत चालत असते. वरून शांत पण आतून अतिशय वेग, विश्वसंचाराचा त्रिभुवनाचा एकाच क्षणात अनुभवणारा प्रचंड वेग. कवी, कलाकार, अन्वेषक आपापल्या विषयातच बुद्धी चालविल्यामुळे तज्ज्ञ असतात. इतर विषयात ते इतरांसारखे नगण्यच असतात. पण कुंडलिनी जागृत साधकाचे मेंदूतील सर्वच बुद्धी केंद्रे पूर्णत्वाने जागृत असल्याने कुंडलिनी जागृत साधक सर्व क्षेत्रात सर्वोच्च असतो. त्यामुळे प्रत्येक भक्त, योगी अथवा संत, उत्तम कवी, कलाकार, तत्त्वज्ञ व बुद्धिवान असतो.
त्या त्या गुणावस्था प्राप्त करण्याकरिता त्याला प्रयास पडत नाहीत. विहंग अवस्था आल्यास आता तो साधक पूर्ण विकसित झालेला असतो. पलीकडील अनंत विश्वाच्या सर्व घडामोडी जाणण्याकरता तो आता सत्पात्र होतो. म्हणून कुंडलिनी जागृती अवस्था सर्वोच्च अवस्था नसून ज्ञान जाणण्याकरिता ती आवश्यक अवस्था असते. पलीकडील विशाल ज्ञान प्राप्त करण्याचे ते एक महाद्वार आहे. इतर कवी, कलाकार व गुणीजन त्यांच्या विषयाच्या जाणकार असल्याने त्यांची कुंडलिनी शक्ती तेवढ्यापुरतीच जागृत झालेली असते, पण तिचा अधिक उपयोग करण्याची बुद्धी व क्षमता त्यांच्यात नसते. त्यामुळे ते अपूर्णच राहतात व आपल्या एकांगी प्राप्तीचा अहंकार धरून ते अधोगतीच्या मार्गाला लागतात. त्यांनी मनावर घेतल्यास ते भगवान गोपाळकृष्णासारखे सर्व गुणसंपन्न होऊ शकतात, परंतु त्याकरिता त्यांना कुंडलिनी जागृतीची साधना करावी लागेल. क्षमता असूनही ते स्वतःला अहंकाराच्या एकाच गुणात बंदिस्त करतात व त्यातच धन्यता मानतात. त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास ते अवश्यमेव नारायण बनू शकतील.